तर फार उत्साही आहेत सगळेजण. इथे 6:30 वाजल्यापासून लाईनला उभे आहेत. आमची लाईन आशिष गार्डन पर्यंत म्हणजे जवळपास 1 किलोमीटर गेलेली आहे. थँक्यू. काय जे आपण पाहू शकतो मोठी रांग साधारणतः 1 किलोमीटर पर्यंत ही रांग गेल्याचं सगळे मतदार या ठिकाणी सांगतात. कोथरूडमध्ये मोठा उत्साह या ठिकाणी पाहिला. काय कुठले मुद्दे आहेत जे मतदानासाठी तुम्ही बाहेर पडताय? विकास विकासच पाहिजे, बस बाकी काही नाही. विकासाच्या मुद्द्यावरती मतदान करणार असं मतदारांचं म्हणणं आहे. काय काय नेमके कुठल्या मुद्द्यांना घेऊन तुम्ही मतदानासाठी घराबाहेर पडतायत? खरं तर उमेदवार मी विचारणार नाही, मात्र मुद्दे काय असणार, कुठले मुद्दे डोक्यात? लोकल इथली डेव्हलपमेंट, पुढच्या पिढीसाठी काय त्यांचे चांगले प्लॅन्स आहेत ते, आणि इन्फ्रास्ट्रक्चर कसं करतील, हे 3 महत्त्वाचे मुद्दे वाटतात. विकासाचा मुद्दा आहेच आहे, आणि देशासाठी काय कुठली पार्टी काय चांगलं काम करेल त्यांनाच मत देणार. यावेळी मतदानाची टक्केवारी वाढेल असं वाटतंय, कारण यावेळी मागच्या वेळी 50% मतदान झालं नव्हतं. हो नक्कीच, कारण ज्याप्रमाणे मोदींचं हे वाढतंय त्याप्रमाणे म्हणजे फायनल टप्प्यापर्यंत नक्कीच टक्केवारी वाढणार. टक्केवारी वाढेल असं मतदारांचं म्हणणं आहे. आपण पाहू शकतो शेवटपर्यंत ही रांग गेलेली आहे आणि सकाळी सकाळी हा मतदारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतो, कारण थोड्याच वेळात उन्हाचा तडाखा असणार आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती मतदार सुद्धा आता घराबाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन सुनीलसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे.